होतं ना? हो, मूर्ख आहात तुम्ही दोघी जणी. मी थकले, माझ्याच्याने आता होत नाहीये. जयराम, सुरी दे. आजी तुम्ही काय करताय? नका करू, आम्ही करतो. जाऊ दे. नाही आजी प्लीज तुम्ही ठेवा ते, आम्ही करतो. सरस्वती त्यांना थांबव. हो आजी, राहू द्या. असू दे, असू दे. आई तू हे का करतेस? मीही या चुकीमध्ये सामील होते ना. शिक्षा मलाही मिळायला हवी. आई प्लीज. स्टॉप इट. आई तू असं केलंस तर मला सगळ्यांची शिक्षा कॅन्सल करावी लागेल. मग कर. प्लीज स्टॉप इट. बस झालं. दुर्गा, नाही मी करते. दुर्गा, करते मी आजी. दुर्गा. जा. अविराम, शिस्त चांगली असते, चांगल्यासाठीच असते. पण तिचा अतिरेक झाला की घरचं वातावरण बिघडून जात. किशोर साहेब, हे बघा. एजंटची होणारी बायको श्वेता, एजंटशी जिचं लग्न मोडलं ती मुलगी लीला. लीला मोहिते. लीला मोहिते. नाइस. निवांत बसा. आता कर्जाचा डोंगर आपला कमी झालाय. बोलायला काय जातंय? हा, उन्हातून आलाय, सरबत्त्या, कर्जाचा डोंगर कमी म्हणजे अहो, आपल्या लीलाताईने थकलेले कर्जाचे हप्ते भरलेत आणि पुढचे 3 हप्ते पण आधीच दिलेत. तो साळून की आता पुढचे 2-3 महिने इकडची वाट धरणार नाही. लीलाताई एक नंबर आहे. ती असताना तुम्हाला लोड घ्यायची काही गरज नाही. लीलाने हप्ते फेडले. हो बरोबर. हे कसं शक्य आहे? देवा, ही लीला असे हप्ते भरायला लागली तर कर्ज संपून जाईल. वहीचे तर हातचा गेलाच आहे. कर्ज फिटलं तर साळुंखे बरोबर जोडलंही तुटेल. मग लीलाचं लग्न श्रीमंत घरी कसं होणार? आणि ती श्रीमंत घरी गेली नाही तर माझ्या रेऊला चांगलं स्थळ कसं येणार?